हाय फ्रेंड्स, आम्ही आलो आहे आज फिरायला. कारण आज माझा पेपर सुटणार होता लवकर. मग काय केला, यांना कॉल म्हणलं या मला न्यायला. मग आल्यानंतर ठरलं फिरायला जायचं. मग काय गेलो फिरायला. पेपर झाला असं वाटलं लवकर निघू आम्ही, पण कसलं काय, पेपर झाला लगेचच ग्रुपला मेसेज, या असाइनमेंट घेऊन या, हे घेऊन. गेलो असाइनमेंट घ्यायला, तर तिथे एवढी गर्दी, कसं बसा तिथं पटकन देऊन निघालो जेवायला. पटकन जेवून आवरून गेलो बाहेर, तर आलेले हे न्यायला. मग काय ठरलं फिरायला जायचं. ज्यांचं लग्न झालं आहे ना, त्यांच्यासाठी सांगते, कधी जर आपल्या नवऱ्याने आपल्याला विचारलं ना की कुठे फिरायला जायचं का किंवा फिरायला येते का, तर नेहमी होच बोला. कारण आपल्या नवऱ्याशिवाय आपल्याला दुसरं कोणी फिरायला नेणार नाही. कधी जर वाटलं ना की कुठे फिरायला जायचं किंवा हे करायचं ते करायचं, तर बिंदास करायचं. कारण की जिंदगी आज आहे तो कल नाही. आम्ही ज्या ठिकाणी फिरायला गेलेलो ना, तिथं दिसायला पण म्हणजे असं भारी वाटत होतं. मी असा विचार करत होते की पावसाळ्यात जर या ठिकाणी फिरायला आलो असतो तर अजून किती भारी दिसलं असतं. कारण की इथे असे डोंगर वगैरे हे असं हिवाळ्याचं असं सुकलेलं दिसते, पण पावसाळ्यात जर आल्यानंतर किती भारी पूर्ण अख्खं हिरवं हिरवं दिसत असेल. नेमकी हा व्ह्यू बघता बघता यांनी मध्येच विचारला प्रश्न की पेपर कसा गेला. आता मला हसायला येत होती आणि जरा वाईटही वाटत होतं. कारण की आमचा एक दिवस पेपर असतो, एक दिवस गॅप असतो, आणि नेमकी त्या दिवशीचा पेपर झालेला आमचा कॅन्सल. पण यांना काही ते माहीत नव्हतं, कारण हे गेलेले कामाला. मग म्हणलं आता चला यांच्यासोबत एक प्रँक करावं. मग मी सांगितलंच यांना की नाही का माझा पेपर कॅन्सल झाला किंवा काय. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलेच नाही. हे मला म्हणतात उठ उठ उठ, मी काय उठलेच नाही. म्हणलं माझा अभ्यासही नाही झाला आणि मी पेपरलाही जाणार नाही. कसं बसं आवरून मला म्हणले जा. तर मी काय डोकं लावलं असेल, गेले आंघोळीला. नंतर शर्ट होतं माझं कॉलेजचं, ते मी पाण्यात बुडवलं आणि सांगितलं जसं की माझं शर्टही ओलं झाले, आता मला कॉलेजलाच जायचं नाही, म्हणून मला पेपरच द्यायचा नाही. मला त्या दिवशी नवल वाटलं, जो व्यक्ती स्वतःच्या कपड्यांना कधी इस्त्री करत नाही आणि माझ्या शर्टला इस्त्री करून शर्ट वाळवून दिलं आणि म्हणलं की जा कॉलेजला एकदाची की पेपर देऊन ये म्हणून. बघता बघता आपण जिथे फिरायला आलो ते ठिकाणीही आलं. तुम्ही पाहू शकता इथं खाली मंदिराच्या खाली सुद्धा एक महादेवांची एवढी मोठी पिंड आहे. तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या फिरण्याच्या ठिकाणी. तर ते त्याच मंदिराच्या थोडंसं वरती अजून एक मंदिर आहे, हे तुम्ही पाहू शकता. इथं आपल्याला जायचं आहे. आता आम्ही निघालो वरती चालत, पण थोडंसं चाललो आणि एवढा दम लागला ना, मग काय म्हणलं आज काय झालं तरी त्या मंदिरापाशी जाऊ आपण आणि येऊ पाहून. कारण ते मंदिर पण मी असं ऐकलं नाही का, ते वैष्णवदेवीचं मंदिर आहे आणि ते आतून एवढं भारी दिसते ना. मी रिअलमध्ये पाहिल्यावरती मला एवढं भारी वाटलं नाही मंदिर. असं डेकोरेशन वगैरे खूप छान वाटत होतं. आम्ही जरा वेळ तिथेच थांबलो आणि थोड्या वेळानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. मनात एवढीच एक भीती होती की त्या दिवशीच्या पेपरमध्ये 0-1चं एवढं कन्फ्युजन होत होतं ना, फक्त पेपरमध्ये 1चा 0 नको व्हायला. जाता जाता आम्हाला आमचं कॉलेज परत लागलं. पण भारी वाटत होतं, कारण आम्ही आता कॉलेजला बाय बाय करून आम्ही आमच्या घरी चाललो होतो. डोक्यात एवढंच होतं घरी जाऊन मस्तपैकी झोप काढायची, कारण की दिवसभर दमून आणि तो पेपरचा लोड घेऊन ना खूप डोकं दुखत होतं आणि कंटाळाही आलेला. एकदाच आपण आपल्या घरी पोहोचलो, आता मस्तपैकी एक झोप काढायची. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.